सर तुम्ही थोडं पाठवा. आपण सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. महिला आघाडीच्या सगळ्या महिलांनी या ठिकाणी उपस्थित राहावं. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. हिंदू संघर्ष रत्नाप्रभू बाळासाहेब ठाकरे यांचा उद्धव साहेब आगे बढ़ो, वैशाली भाई आगे बढ़ो. यावर कधी तिकडे असं पुढच्या विधानसभेमध्ये महिला आमदार म्हणून पाठवायचं. या ठिकाणी महिलांची संख्या लक्षणीय आहे. त्यांना विनंती राहील की आज पहिल्यांदा तुम्हा सगळ्यांना या तालुक्याला पहिला महिला आमदार करण्याची संधी मिळते. त्याच्यामुळे आपण सगळेजण या संधीचा सोनं करा अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. नंतरच्या काळामध्ये जेव्हा मागच्या वर्षी या सरकारने विम्याच्या प्रश्नाकडे हेतुपूर्वक दुर्लक्ष केला, काही साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही 4 वेळा धरणे आंदोलन केलं आणि जेव्हा शेतकऱ्याच्या पोटामध्ये काही रक्कम पडत लागली तेव्हा स्थानिक आमदार अमोल शिंदे त्याचं श्रेय घ्यायला लागले. त्यांच्यामध्ये स्पर्धा लागली. तो म्हणायचा की माझ्यामुळे लोकांना पैसे मिळतात, माझ्यामुळे पैसे मिळतात. त्यांना मला वाटतं आम्ही त्याला करायची असली तरी बामण सांगतो की दोन्ही नाव बायको पाहिजे. एकटा साड्या जर पूजा करायला जातो परत जात तो सुपारी बी बसत नाही. मी त्या सुपारीचा खोस तिची पूजा करून ते बी बसत नाही. अख्खं देवाला मानणार आहे ना. दुसरी गोष्ट बापणाची 35 फूट मोदीचा बॅनर आणि 3.5 फूट प्रभू रामचंद्राचा बॅनर आणि प्रभू रामचंद्राने या मोदीचं बोट घेतलंय आणि राम मंदिराकडे घेऊन चाललाय. हे विचार करा. गेला असं होऊन गेलं की जसं काही रामचंद्राचे जे वडील होते दशरथ राजा, त्या दशरथ राजाच्या बादशाच्या घोगरेबी मोदीच्या मायनस शिजवलाय. काय काय प्रकार आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे. म्हणून आता आपण जागृत झालो पाहिजे. मित्र आपल्याला माहिती आहे परवाच्याच दिवशी दादा गिरीश भाऊंनी जोडेमार आंदोलन केलं. माहिती आपल्याला कशावर केलं? राहुल गांधीच्या बॅनरला परवाच केलं आणि परवाच ते जोडेमार आंदोलनाच्या नंतर एक बातमी आली की त्यांच्याच मतदारसंघात मोटरसायकल फिरला पडत आहे. जे किती विकास आहे, 30 वर्षापासून आमदार आहे, 10 वर्षापासून मंत्री आहे, ते स्वतःला म्हणजे देवेंद्र फडणवीसचे राईट हँड समजतात. त्यांच्या मतदारसंघात काय? आता राहुल गांधीला जोडे मारायचं कारण काय? तर ते कुठे अमेरिकेमध्ये एका विद्यापीठामध्ये बोलले. एका विद्यार्थ्याने प्रश्न विचारला की तुम्ही तुमच्या देशामध्ये आरक्षणाबद्दल काय भूमिका घेणार? राहुल गांधी त्या ठिकाणी बोलले की ज्यावेळेस आम्हाला प्रत्येकाला असं वाटेल की या देशामधला प्रत्येक माणूस हा समान असेल, समान त्याला असं वाटेल, त्यावेळेस आम्ही आरक्षण रद्दचा विचार करू. आज आमच्या देशात ही परिस्थिती नाही. पण मीडिया हे पूर्ण सत्य दाखवत नाही. फक्त काय काँग्रेस आरक्षणाच्या विरोधात आहे, मारा जोडे. अरे तुम्ही आता सत्य दे. 2014 मध्ये तुम्ही जनती समाजाला सांगितलं होतं की मी मुख्यमंत्री होता बरोबर तुम्हाला लगेच एसटी मध्ये आरक्षण देऊ. कुठे गेलं? आज बी त्या धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळालं नाही. मराठाच्या आरक्षणाचं फक्त 2 फूट लावलं, काहीच नाही, फक्त 5 फूट लावले. मग ते मुस्लिम आरक्षण असो, मराठा आरक्षण असो, कुठलंही असो, फक्त सत्ता निवडणूक जवळ आली जसं आपले आमदार करतात. निवडणूक जवळ आली ना आता बोलून बंद होऊन जातील, आता MIDC बी होऊन जाईल, आता तुम्ही काही मागा सगळं होऊन जाईल. तसं या भारतीय जनता पार्टीचं सत्तेत यासाठी काही करते. आता परिस्थिती अशी आहे की 2 महिन्यापासून भारतीय जनता पार्टी हा विचार करते की या महाराष्ट्रात हिंदू मुसलमान दंगल का घडत नाही आणि याच्यासाठी ते 100% प्रयत्न करत आहे. त्यांना
काही करून हिंदू मुस्लिम करून आलेला आहे. आणि मग अशा परिस्थितीत जो हा भारत हा एकतेचा देश आहे. या ठिकाणी हिंदू मुसलमान कोणी असं सगळे सोबत आहे. अरे मी हे सांगतो भगवान है भगवान का, हरा है अल्लाह का, सफेद ईसाई का और तीनों मिलके बना है तिरंगा मेरे हिंदुस्तान का. अशा परिस्थितीत या ठिकाणी कशाला हिंदू आणि मुसलमान पाहिजे. या ठिकाणी जगवायचं असेल तर शेतकऱ्याला जगवा. त्याला जात नसते, त्याला धर्म नसतो. त्या शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय आजपर्यंत यांनी घेतले आहेत. ते निर्णय घ्यायचे असतील तर आपल्याला वैजुताई आमदार पाहिजे. आमदार झाल्यानंतर त्या नामदार होणार आहे आणि 100% आपल्या भागाचा विकास होणार आहे. यासाठी आई भवानी आपल्याला उदंड शक्तीच हो आणि ताईंच्या हातून या मतदारसंघाचा विकास हो हीच जगदंबेची प्रार्थना करतो. सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र. फुलकुडे असतात, पांढरी माशी असते, फुलकिळे असतात, लाल पोळी असतात. आता या इंटरनेटमुळे मोबाईलमुळे बरीचशी तरुण पिढी आता ओळखायला लागली. मावा कसा असतो, फुलकुड्या कसा असतो, पांढरी माशी कशी असते. पण आपले मनोधारणा अशी झालेली की कुठेतरी थोडासा मावा दिसला की चालले दुकानाकडे. तो दुकानदार त्याच्याकडे जे असेल ते त्याच्या याच्याप्रमाणे तो सल्ला देऊन तुम्हाला देतो, त्याची फवारणी करायची. नंतर कुठेतरी पांढरी माशी दिसायला लागली की लगेच आपण दुकानावर जातो. कधीही कृषी शास्त्रज्ञांकडे, कृषी विद्यापीठाकडे, कृषी सेवा केंद्र शिवाय दुसरीकडे शेतकरी जातात नाही, त्यांचा सल्ला घेतो. आणि म्हणून या बडगाव आणि पाचोरा तालुक्यातील 40 दुकानदारांचं या निर्मल सीड्स मध्ये मागच्या 2 वर्षापूर्वी 1 वर्षाचं मी ट्रेनिंग घेतलं होतं सगळ्या दुकानदारांना. त्यावेळेला मला असं आश्चर्य वाटलं की त्यातले 5-10 दुकानदार सोडले तर बाकीच्यांना या किडींबद्दल काहीच माहित नव्हतं. फक्त कंपन्यांनी औषध आणून द्यायची, हे या किडीवर द्यायचं, शेतकरी फवारतो, चाललंय. मग आपला खर्च वाढतो ना. मग याच्यासाठी शास्त्रीय दृष्टिकोनातून जर पाहिलं तर हे जे रसशोषण करणारे किडे असतात, मावा असेल, तुडतुडे असेल, पांढरी माशी असेल, याच्यावर खूप सखोल संशोधन झालं. आणि त्याच्यात असा निष्कर्ष निघाला आहे की ज्या वेळेला 10 ते 15% झाडावर मावा असेल, ह्या कपाशीच्या झाडाच्या एका पानावर 2 ते 3 तुडतुडे असतील, कपाशीच्या झाडाच्या एका पानावर जर 10 फुलकिडे असतील किंवा एका झाडावर 20 पांढऱ्या माशीचे पिलं असतील, त्याच वेळेला फवारणी करा. जर हे प्रमाण नसेल तर फवारणी करायची गरज नाही. कारण फवारणीचा खर्च आणि वाढलेलं उत्पन्न याच्यातील तफावत जर पाहिली तर फवारणीचा खर्च वाढतो. मग एकूण पाहिजे जोपर्यंत तुम्हाला मावा ओळखता येतो, तुडतुडे ओळखता येतात, पांढरी माशी ओळखता येते, फुलकिडे ओळखता येतात, तर हे शक्य होईल. नुसतं वावरमा मग बालेबान फिरवून आणि सांगायला फवारा मारा तसं चालणार. जसं बाळाला आजारी पडतं, त्याला ताप असेल तर आई त्याच्या डोक्याला हात लावते, ताप थोडा कमी असेल तर काही बोलती, थोडा जास्त झाला पुन्हा हात लावते, मिठाच्या पट्ट्या ठेवते आणि नाही फरक पडला तर डॉक्टरकडे जाते, मग औषध घे. तसं याचंही तुम्ही दर 2 दिवसाआड कपाशीच्या शेतामध्ये फिरा, 5-6 ठिकाणी बसा, त्या ठिकाणी पहा, पानाच्या खाली या सगळ्या किडी असतात. आणि जर हे प्रमाण असतं तर फवारणी करा. मग मी एका गावामध्ये असं सांगितलं आणि त्याच्यानंतर 15 दिवसाच्या शेतकऱ्याला बोलायला साहेब तुम्ही मला सांगितलं, मी पाहिलं तेव्हा काही तुकडे नव्हते, पांढरी माशी नव्हती, मी 15 दिन गाव चालणार कोरोनागम ती बघत राहील. नंतर उलटे मला वाटत का पाहिजे आता 15 दिवस कोणी सांगितलं होतं. दर 2-3 दिवसांनी पहा ना, तर तुम्हाला समजेल. 15 दिवस राहिले. या किडी फार वेगळ्या प्रकारचे असतात. ही सगळ्यांना देणगी दिलेली आहे. एक कीड 100-200 अंडी घालते आणि यांचं आयुष्य आपल्यासारखं नसतं 70-75 वर्ष. 3 आठवडे 4 आठवडे, माव्याचं 1 आठवडा, पांढऱ्या माशीचं 3 आठवडे, तुडतुड्याचं 3 आठवडे. मग 3 आठवड्यामध्ये 100 का 3 आठवडे जर गावाला गेला असेल तर त्याचं राहिलं का पाहिजे. मग हे पहा. दुसरी एक गोष्ट तुमच्याकडे मला माहिती, पण आमच्या तिकडच्या भागामध्ये शेतकरी 10% शेतकरी स्वतः फवारा मारतात, 90% माणसं असतात. मग काय सकाळी आता वाळावर पाय कोणी जात, मोटरसायकल बांधायला लावायची, साधारण असतो त्याला सांगायचं आई औषध आहे, एक पंपाला 30 टाक, दुकानदाराने 30 सांगितलेलं असतं. मग तो साधा काय करतो, जास्ती येत नाही, किडा थोडा जास्ती टाकी देऊ का, मग 40 टाक, तो 50 टाकतो एका पंपामध्ये आणि मग तो फवारा करतो. गण दुपारचे फवारा 90 टायगर
आले तो लगेच चालला पाचोऱ्याला, बडगावला, जळगावला. मी असतो ते वावर व्हावायला पाहिजे. आता ते वावर व्हावायला पहिले तो फवारा कसा मारत, या सगळ्या किडी पानाच्या खाली असतात. आपला फवारा पानाच्या वरून चालतो. किडी तशाच राहतात. औषधाचं प्रमाण वाढलेलं, खर्च होतो, दुकानदाराला रोखा पैसा देणं काही काम नाही. लिखाणं झालं पाहिजे पोलिसीस देणं होईल काय होईल. मग त्याच्यानंतर जेव्हा 8 दिवसांनी येतो परत तशी परिस्थिती असते. हे कशामुळे होतं की आपण कीटकनाशकाचं योग्य प्रमाणात त्याला फवारणी योग्य प्रकारे झाली पाहिजे, पानाच्या खाली फवारा गेला पाहिजे. अशा प्रकारे जर केलं तर मला नाही वाटत की या पहिल्या 2 महिन्यामध्ये 2 फवाऱ्याच्या वर लागायलाच नाही पाहिजे. त्याच्यानंतर मग सुरुवात होते बोंडाळ्यांची. 3 प्रकारचे बोंडाळ्या असतात. मला मित्रांनो खूप आश्चर्य वाटतं अजूनही. गेले मला जवळजवळ 1970 पासून तर 24 म्हणजे 55 वर्ष या क्षेत्रामध्ये काम करतो. 55 वर्षामध्ये या ठिकाणी जेवढे शेतकरी याच्यात विचारलं की या आळ्या बोंडाळ्या कुठून येतात माहित नाही. मग याच्यासाठी या बोंडाळ्यांचं थोडं आयुष्य आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे. या 3 प्रकारच्या बोंडाळ्या असतात. सुरुवातीला येते ती चिपक्याची बोंडाळी असते, नंतर येते ती हिरवी बोंडाळी असते, अमेरिकन बोंडाळी म्हणतात, नंतर येते ती गुलाबी बोंडाळी असते. आणि या बोंडाळ्या वरून पडत नाही, यांचे पतंग असतात, शेतामध्ये उडतात. तुम्ही त्या ठिकाणी चित्र पहा. हे पतंग तुम्हाला ओळखता आले पाहिजे. या कपाशीवर आपलं सगळं अवलंबून आहे. घर बांधणं, मुलाचं लग्न करणं, सगळं करणं, शिक्षण करणं. आणि त्या किडीची जर आपल्याला ओळख नसेल तर आपण काय करणार. मग ज्या वेळेला तुमच्या शेतामध्ये पतंग उडतात ना त्यावेळेला तुम्हाला ओळखता आले पाहिजे. आता पतंग कितला येतात, मग त्याच्यासाठी फेरोमोन सापळे म्हणतात, ते मिळतात. हे सापळे शेतामध्ये एका एकर मध्ये 5-6 ठिकाणी लावायचे. आणि त्याच्यामध्ये हे पतंग जे असतात नर पतंग ते त्या ठिकाणी मादी आहे असं समजून त्या ठिकाणी आकर्षित होतात. आणि सकाळी उठल्यावरती बोलायचे. जर 5-6 पतंग त्या ठिकाणी असतील तर ठीक आहे, कमी असतील तर फवारा मारायची गरज नाही. दुसऱ्या दिवशी परत पाहिजे, तिसऱ्या दिवशी परत पाहिजे. ज्या वेळेला त्या ठिकाणी सलग 3 दिवस पर्यंत 6-7 पतंग येतील त्यावेळेला समजायचं की इमर्जन्सी आहे, वेळ आलेली आहे. कोणतीही मीटिंग हो, लगीन हो, सकाळी हो, साखरवाटे बंद करा ना आणि पहिले फवारा. कारण या किडी यांच्या जीवनामध्ये 4 अवस्था असतात. एक म्हणजे पहिले अंडी देतात पानावर, कवळ्या फुलांवर, कळ्यांवर. त्या अंडी 4-5 दिवसात उगवले की आळ्या बाहेर पडतात. या सगळ्या गोष्टींची मला इतकी आवर्जून आठवण आली. सरांचं पोटतिडकीने शिकवलं आणि आजचं शेतकऱ्यांप्रती त्यांचं जे काही मार्गदर्शन असतं हे असे पण शेतकरी मेळावे सरांचे वर अटेंड केले सांगितल्या त्या सगळ्यांनी आवर्जून जर का आपण आपल्या शेतामध्ये वापरलं आणि केलं आणि सरांना फोन करून काही अडचणी असल्या ते विचारल्या तर नक्कीच आपल्या उत्पन्नामध्ये भर पडल्याशिवाय राहणार नाही. कारण की आपण सरांनी जसं सांगितलं की आपण फवारणी करतो तर ती खूप अतिरिक्त प्रमाणात करतो. ही खूप महत्त्वाची गोष्ट सरांनी सांगितली. तर त्या गोष्टीकडे आपण सगळ्यांनी आवर्जून लक्ष दिलं गेलं पाहिजे असं मला वाटतं. खरं तर बांधवांनो मी गेल्या 2-2.5 वर्षापासून या राजकीय क्षेत्रात आलेली आहे आणि या 2-2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मी सबंध मतदारसंघात फिरली, सगळ्यांच्या सुख-दुःखात मी सहभागी झाली. पण आपण सगळ्यांनी मला जे काही प्रेम दिलं, जे आशीर्वाद दिले त्यामुळे हा 2-2.5 वर्षाचा पल्ला कसा पार झाला हे माझ्या पण लक्षात आले नाही. आणि खरं तर हा पिरियड इतका लवकर गेला त्यामुळे हे मी तुमचे जे काही ऋण आहे ते खरं तर मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. बांधवांनो या 2 वर्षाच्या काळात मी मतदारसंघात फिरली. मतदारसंघात बोलण्याच्या ओघातून बऱ्याचशा प्रत्येक गावच्या समस्या कळाल्या आणि खरं मी कृषी पदवीधर आहे त्यामुळे शेती आणि शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न असतात त्याची जाण मला बऱ्यापैकी आहे. मी स्वतः शेती करते. शेतकऱ्यांच्या समस्यांचं वास्तव भयानक आहे. आता बऱ्याच जणांनी शेतीवर पण बोलले, बाकी राजकीय परिस्थिती काय आहे त्याच्यावर सुद्धा बोलले आणि त्यामुळे आम्ही असं ठरवलं की आपण या शेतकऱ्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्यांच्यासाठी आपण एक संवाद यात्रा
आपण काढली पाहिजे. म्हणून ही शेतकऱ्यांच्यासाठी ही संवाद असल्याची जी काही रथयात्रा असते ती रथयात्रा आम्ही काढण्याचं ठरवलं आणि गेल्या 8 दिवसापासून आमचे 2 गट आता पूर्ण झाले आहेत. या रथयात्रेमध्ये आम्ही प्रत्येक गावच्या शेतकऱ्यांच्या काही समस्या असतील किंवा नागरिकांच्या गौरवशाली इतिहास लाभलेला आहे. मग तो राजकीय असेल, तो सामाजिक असेल, असा चांगला वारसा लाभलेला की केम बापूंपासूनचा सुगवाडण्यांपासूनचा तात्या साहेबांपर्यंतचा जो काही वारसा या मतदारसंघाला लाभलेला आहे तो खरोखर अगदी कौतुक करण्यासारखा वारसा आहे. गत काळामध्ये कृषी असेल, सहकार क्षेत्र असेल किंवा व्यापार क्षेत्र असेल, या मतदारसंघाचं नाव राज्यात आघाडीवर होतं आणि आज मात्र या गौरवशाली इतिहासाला आपण कुठेतरी विसरतो आहोत की काय या पद्धतीचं प्रश्न आज सर्वसामान्य जनतेमध्ये सुद्धा पडलेला आहे. काही प्रश्न भेडसावत आहेत. मग ते शेतकरी असो, ते व्यापारी असो, बेरोजगार असो, युवक असो, आमच्या महिला भगिनी असो, कामगार असो, प्रत्येक माणसाला समस्या वेगळ्या. असा एकही माणूस या समाजात नाही की त्याला समस्या नाही. शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चाचा विषय जर आपण बघितला तर उत्पादन खर्च जास्त प्रमाणात वाढत आहे आणि उत्पन्न कमी होत आहे. हमी भावाचा तर प्रश्नच येत नाही. शेत रस्ते असतील, गावाचे रस्ते आणि या समस्या त्यांचं निरसन करण्याचं काम लोकप्रतिनिधींचं असतं. विधानसभेत त्यासाठी पाठवलेलं असतं, परंतु आपल्याकडे तो विषय सोडून बाकीच्या सगळ्या विषयांना वेळ आहे. सरकारला सुद्धा बाकीच्या गोष्टींवर विचार करण्याला वेळ आहे, पण शेतकऱ्यांवर किंवा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विचार करायला आमच्या या सरकारला वेळ नाही. बांधवांनो, शिक्षण असेल, आरोग्य असेल, व्यापार उद्योग असेल, बेरोजगारी, पाणी, या सगळ्या समस्या आपली या आपल्या अख्ख्या राज्यात भेडसावत आहेत. आपण आपल्या इथला विचार जर केला तर आमच्या नगरदेवळाची जी सुतगिरणी आहे ती सुतगिरणी बंद पडली आहे. आमच्या इथली मानसिकता इंडस्ट्री बंद पडली आहे. कसगावचा जो काही केळीचा मालधक्का आहे तो मालधक्का बंद पडलाय. कासोदा सह पडलाय. आमच्या पाचोऱ्याची जळगाव पाचोरा जामनेर जी काही रेल्वे लाईन आहे ती रेल्वे लाईन बंद पडली आहे. यासाठी काही धोरण लोकप्रतिनिधींनी घेतलं पाहिजे, परंतु त्याच्यावर कुणीही विचार करायला तयार नाही. अशा अनेक समस्या आहेत. मग ती आमची औद्योगिक वसाहत असेल, शेतकी संघ असेल, मार्केट कमिटी असेल किंवा खत कारखाना असेल, या सगळ्या सहकारी संस्थांना गडगड लागलेली आहे. हे आपण सगळ्यांनी अगदी बारकाईने बघितलं पाहिजे. पूर्वीच्या या सगळ्या संस्था कशा होत्या आणि आज कशा आहेत हा फरक आपण सगळ्यांनी लक्षात घेतला पाहिजे. बांधवांनो, आपल्या भागामध्ये गिरणा ही सगळ्यात मोठी आहे. त्या गिरणाचं संवर्धन करण्याचा विचार प्रतिनिधींनी केला पाहिजे. आपण बघतो, काल देखील परवा मी नगरदेवळाला सुद्धा सांगितलं, गिरणा नदीवर आमच्या पांढरत, भडगाव किंवा परधाडे, पुनवणी या 4 ठिकाणी सर्वे झाला. तापी पाटबंधारे विकास महामंडळाचा सर्वे झाला आणि त्या पाहणी अहवालामध्ये या 4 ठिकाणी बंधारे होऊ शकतात त्यासाठीचा पॉझिटिव्ह सर्वे, माझ्याकडे सर्वे सुद्धा आहे. परंतु याच्यावर फक्त चर्चा केली जाते, फक्त निवडणुकीपुरती. परंतु या 10 वर्षामध्ये या बंधाऱ्यांवर कुठेही चर्चा नाही किंवा फक्त निवडणुकीपुरती चर्चा होते आणि त्याच्यावर कोणत्याही प्रकारची ऍक्शन घेतली गेलेली नाही. ही खूप मोठी शोकांतिका आहे. पुन्हा वाळूचा विषय जर आपण बघितला बांधवांनो, खूप अति प्रमाणात आपले खूप वाळूचे उपसे होतात. त्याच्यामुळे आजूबाजूच्या विहिरी सुद्धा जे काही पूर्वी जिवंत व्हायच्या 25-25 किलोमीटरच्या, पण आता मात्र ही परिस्थिती खूप अशी अवघड झालेली दिसते. आमच्या गिरण्याचं पाणी तितूर नदीमधून लिफ्ट करण्यासाठीचा एक जर प्रयोग केला तर नक्कीच ग्रीन कॉरिडॉर तयार होऊ शकतो. अशा पद्धतीचं ची कामं लोकप्रतिनिधींकडून अपेक्षित आहेत.
त्यासाठीचा अभ्यास केला पाहिजे, त्यासाठीचे सतत पाठपुरावा केला पाहिजे. बांधवांनो, इथे जर का आता तर त्यावेळी तात्यासाहेबांनी एक अभिनव असा प्रयोग केला होता. तात्यासाहेबांनी वाळूचा ते बंधारा जो आहे तो त्या पद्धतीचा केला होता. अतिशय कमी खर्चामध्ये चांगलं काम होतं. तर हे पक्के बंधारे किंवा बलून बंधारे यासाठीचा प्रयोग करणं हा आपल्या शेतकरी बांधवांसाठी खूप गरजेचा विषय. त्यानंतर नारपार असेल, नारपार जर झालं तर आमचा हा पाचोरा वडगाव मतदारसंघातील शेतकरी किंवा सगळे बांधव यांना पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असतील किंवा शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचे प्रश्न असतील, हे सगळे प्रश्न मार्गी लागणार आहेत. त्याच्यामुळे हे दोघं तिघ पर्याय जे आहेत ते आमच्या शेतकऱ्यासाठी अतिशय गरजेचं आहे. परंतु हे सरकार लाडकी बहीण त्यांना जास्त गरजेची वाटते की फक्त मतांची गळती लागल्यामुळे लाडकी बहीण आहे हे आपण सगळ्या शेतकऱ्यांनी. आमच्या मतदारसंघाच्या बाजूला कासोदा सहकारी साखर कारखाना होता. जर बेलगंगा साखर कारखाना चालू होऊ शकतो, मग आमचा कासोदा सहकारी साखर कारखाना का चालू होऊ शकत नाही? तिथून आम्हाला आमच्या इथून कितीतरी रोजगार मिळत होता, कितीतरी तरुणांना, कितीतरी लोकांना रोजगार मिळत होता. या पद्धतीचं काम झालं पाहिजे. मधल्या काळामध्ये तात्यासाहेबांनी त्या बाबतीत काम करायला सुरुवातही केली होती, परंतु दुर्दैवाने त्यांची तब्येत खराब झाली आणि त्यामुळे ते काम पुढचं त्यांचं होऊ शकलं नाही. पण मी तुम्हाला शब्द देते की या मतदारसंघामध्ये चांगले विधायक कामं जे तात्यासाहेबांच्या हातून राहिलेले आहेत ते सर्व कामं करण्याचा मी निर्धार घेतलेला आहे. आणि म्हणून मी या राजकारणामध्ये अगदी तुम्हालाही सगळ्यांना वाटत असेल मला कोणत्याही गोष्टीची सवय नव्हती. बाकीच्या लोकांना तर म्हणजे शंका होती काही पूर्ण करते की नाही करते, परंतु मी तात्यांचे स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द हाती घेतलेली आहे. त्यामुळे मी काही कामं 100% पूर्ण करण्यासाठी माझा 100 नाही 1001% प्रयत्न राहणार आहे. हे मी आपल्या सगळ्यांच्या समोर आवर्जून या विषयावर मी सांगते. बांधवांनो, केळीला आपण टिश्यू कल्चरमुळे अगदी चांगल्या तंत्रज्ञान लाभलं आहे. त्याच्यामुळे केळीला सुद्धा आता चांगला भाव मिळतो. फक्त आम्हाला चांगले पाण्याची सुविधा आणि कसगावचा जो काही माल धक्का आहे तो चालू झाला पाहिजे. म्हणजे आमचे केळीचे जे काही शेतकरी बांधव आहेत त्यांना अगदी चांगले दिवस पहिल्यासारखे दिवस येतील. नगरदेवा, भडगाव, पाचोरा, बांगरूळ या ठिकाणी आमच्याकडे पिण्याचे प्रॉब्लेम, पिण्याच्या पाण्याच्या इतक्या अडचणी आहेत. आज स्वातंत्र्य मिळालं, स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होऊन गेले, तर तरी सुद्धा मूलभूत गरजा आम्ही पाण्याच्या पूर्ण करू शकत नाही. ही खूप मोठी शोकांतिका आहे. आमचा शेतकरी राबतो आणि त्याचा माल जेव्हा येतो शेती जेव्हा मार्केटला येतो आणि जेव्हा मार्केटमध्ये भाव नसतो तेव्हा आमच्या म्हणजे तो त्या कोल्ड स्टोरेजमध्ये माल ठेवू शकतो आणि जेव्हा भाव वाढेल तेव्हा तो माल विकू शकतो. या पद्धतीच्या सुविधा या मतदारसंघात झाल्या पाहिजे. पुन्हा आमच्या फळ उद्योग प्रक्रिया या मतदारसंघामध्ये आली पाहिजे. बांधवांनो, या 8-10 दिवसापासून फिरते मी, पण आमच्या महिला भगिनीच्या शौचालयाचा प्रश्न इतका मोठा आहे की प्रत्येक असं एकही गाव सुटलं नाही की त्या गावामध्ये महिला जवळ येऊन त्या महिलांनी हा प्रश्न सांगितला नाही असं एकही गाव नव्हतं. या सगळ्या मूलभूत सुविधा आहेत, या मूलभूत सुविधा आल्या नाही. प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर त्या सुद्धा आम्हाला अडचणी लोकांनी सांगितल्या आहेत. शासनाच्या अनेक विभागांमध्ये बांधवांनो कर्मचाऱ्यांची संख्या अतिशय कमी आहे. माझ्याकडे आकडा सुद्धा लिहिलेला आहे की शिक्षण विभागामध्ये 39% जागा रिक्त आहेत बांधवांनो. नंतर आरोग्य विभागामध्ये 38% आणि कृषी विभागामध्ये 51% जागा रिक्त आहेत. आम्ही कोणत्याही गावामध्ये जातो ना तिथं लोक सांगतात की आमच्या गावामध्ये तलाठी भेटत नाही, आमच्या गावाला ग्रामसेवक भेटत नाही. या सुद्धा फार मोठ्या अडचणी आमच्या या शेतकरी बांधवांच्या समोर भेडसावत आहेत बांधवांना. आता सरांनी सांगितलं खत औषधं यांची वर जे काही GST आहे तो भयानक प्रमाणामध्ये आहे. त्याच्यामुळे आणि आमच्या शेतकऱ्यांना फक्त मालाच्या घोषणा, भावाच्या घोषणा होतात
पण आमच्या शेतकऱ्याचा माल जेव्हा मार्केटमध्ये येतो तेव्हा हे सरकार माल बाहेरच्या देशातून आयात करतो. ही फार मोठी समस्या आज आमच्या समोर भेडसावते. सरांनी जे सांगितलं की तात्यासाहेब नेहमी म्हणायचे की जोडे चपला हे एसी मध्ये भेटतात आणि आमच्या शेतकऱ्याचा माल जो आहे तो फुटपाथवर ठेवला जातो. भाजीपाला फळं हे बाहेर रस्त्यावर विकले जातात. ही या शेतकऱ्यावर मला वाटतं या देशातल्या शेतकऱ्यावर हा मोठा अन्याय आहे असं मला वाटतं. कांद्याचा विषय सुद्धा आता झालेला आहे. कांदा टमाटा थोडा जरी भाव वाढला तर कधीपासून दिल्लीपर्यंत बोंबाबोंब होते, महागाई वाढली. पण जेव्हा भाव कमी होतो ते शेतकऱ्याच्या डोळ्यात जेव्हा हसू असतात तेव्हा कुणीच बोलायला तयार होत नाही. तेव्हा कुणी पत्रकार सुद्धा बांधव येत नाही की भाव इतका गडगडला आणि शेतकऱ्याचं नुकसान झालं ही म्हणायला कुणीही येत नाही. ही खूप मोठी शोकांतिका आहे. आता 2-3 दिवसापूर्वी मी टीव्हीवर बघितलं कांद्याचे भाव वाढले. आता कांद्याचे भाव वाढून उपयोगच नाही. अजून आता आमचा कांदा मार्केटमध्ये आहे का? जेव्हा आमचा कांदा मार्केटमध्ये येतो तेव्हा भाव वाढला पाहिजे. जेव्हा आमचा कापूस मार्केटमध्ये येतो तेव्हा भाव वाढला पाहिजे. जेव्हा आमचा शेतातच माल असतो तेव्हा भाव वाढवून उपयोगच नाही. म्हणून मला सांगावंच वाटतं की हे जे सरकार आहे हे आपल्या शेतकऱ्याच्या हिताचं सरकार नाही. बांधवांनो, 2024 विधानसभेमध्ये परिवर्तन करणं ही खूप मोठी गरज झालेली आहे. त्यामुळे आपल्याला सगळ्यांना मी विनंती करते की आपल्याला हे परिवर्तन करणं गरजेचं आहे, तरच शेतकरी टिकणार आहे. आपल्या पाचोऱ्यामध्ये तर नगरपालिका असो की शेतकरी संघाची निवडणूक असो, प्रत्येक वेळी तडजोडीचं राजकारण करतात. जसं आपण मोदी सांगितलं मी मारल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर, हे आरोप प्रत्यारोप हे आता आपल्याला पाठ झालेले बांधवांनो. त्यामुळे आपण त्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं पाहिजे आणि थोडासा विचार करून आपण निर्णय घेतला पाहिजे. संपूर्ण देशामध्ये अस्थैर्य निर्माण झालेला आहे. कायदा सुव्यवस्थेचे तर 3 तेरा वाजलेले आहेत. आपण एक परवा 2-3 दिवसापूर्वी पेपरला होतं सुरू आहे. आपण आपल्या तरुण पिढीला हे शिकवणार आहोत का? ते ज्या परिसरात शाळा म्हणजे पिढी घडवण्याचं काम आहे आणि त्या परिसरामध्ये जर का असे उद्योग चालू असतील तर ही फार आपला देश कोणत्या पातळीला जाणार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बांधवांनो, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी